थोडं क्वेश्चन नंबर 8 आणि क्वेश्चन नंबर 9 मध्ये काही सिमिलॅरिटीज दिसून आल्या. प्रॅक्टिस सेट्स होय 7.1 आणि चॅप्टरचं नाव आहे मेन्सुरेशन. क्लिअर झालं? काय सिमिलॅरिटीज दिसून आल्या या बाऱ्यात तर मी समजावून सांगतो बरोबर. थोडं डिस्कशन करूच आपण. जशी की हे डायग्राम बघितली आपण, कोणती होय? क्वेश्चन नंबर 8 ची होय. ठीक आहे. आणि हे नारळाचं नारळ दिसलं काय? आलं का लक्षात? किंवा आपल्या घरचं कलश समजून जा बरोबर. गडव्याच्या वरत ठेवलं नारळ. क्लिअर झालं? आलं का लक्षात? मग असल्या तरफच्या डायग्राम असल्या म्हणजे 3-4 डायग्राम एकमेकाला जॉईंट झाल्यानं सांगितलं त्यांनी टोटल सरफेस एरिया ऑफ द टॉय काय आहे. त्यावेळेस डोकसं लावायचं आणि याचा कर्ड सरफेस एरिया आणि याचा कर्ड सरफेस एरिया, दोन्ही कर्ड सरफेस एरियाची लावायचे टोटल, यानी की टोटल सरफेस एरिया ऑफ द टॉय बनला. आणि याचा म्हटलं ह्या कोणत्या शेपचा आहे तर कर्ड सरफेस एरिया कोणताच लागत नाही. ह्या हेमिस्फिअरचा आहे तर हेमिस्फिअरचाच लागत बरोबर आहे. तसंच इथं बघताना कर्ड सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर, कर्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर आणि कर्ड सरफेस एरिया ऑफ द कोन. आलं का? तिन्ही कर्डच वापरायचा. कर्डच का वापरायचा? टोटल का नाही वापरायचा? कारण टोटल लावासाठी टोटल सरफेस एरिया ऑफ द कोण वापरावं लागेल. टोटल सरफेस एरिया ऑफ द कोण वापरायचा आहे तर इन्नर पार्ट मोजावं लागेल. आणि इन्नर पार्ट मोजण्यासाठी मी तरी कामा नाही आहे आतमध्ये जाण्यासाठी बरोबर आहे. आणि एरिया म्हटल्याच्या नंतर असाच मोजू आपण. बाहेर एक्सटिरियर पार्ट असल्यामुळे एक्सटिरियर पार्ट म्हणजे कर्ड. क्लिअर झालं? कर्ड सरफेस एरिया का वापरत आहे. मग क्वेश्चन नंबर 8 आणि 10 ह्यामध्ये ह्या सिमिलॅरिटीज आहे. व्हॉल्यूम वापरताना दोघांच्याही व्हॉल्यूमची ॲडिशन करायची. जे डायग्राम दिसून राहिले त्याचा व्हॉल्यूम काढायचा बरोबर आहे. व्हॉल्यूम 1 + व्हॉल्यूम 2 = टोटल व्हॉल्यूम. ठीक आहे. क्लिअर झालं. आता क्वेश्चन नंबर 8 बघताना इथं काय सांगितलेलं आहे? अ टॉय मेड अप ऑफ हेमिस्फिअर, सिलेंडर अँड कोन. बाकी डायग्राम इन्फॉर्मेशन इथं डायग्राम मध्ये दिलेले आहे. सिलेंडरची हाईट सांगितली आहे 40 सेंटीमीटर आणि कोनची हाईट आहे 4 सेंटीमीटर लिहिली मी. आणि रेडियसचा अगरीचा प्रश्न जर आला तर ह्या सर्कलचा जो पार्ट आहे ह्या पॅरलल अँड कॉन्ग्रंट आहे, यानी की इतर जर रेडियसची गोष्ट झालेली आहे तर ते 3 सेंटीमीटर आहे. मग रेडियस हेमिस्फिअरची राव, सिलेंडरची राव, या कोणची राव, भलाही मी नाही तर R1 R2 R3 दिलेला आहे, पण हा येतं 3 सेंटीमीटर. गोष्ट समजून घ्या माझी. ठीक आहे. आणि इथं सिलेंडरच्या पार्टला मी 2 लावलं होतं. भलाही इथं आपला H1 गायब आहे कारण हेमिस्फिअरला हाईटची जरूरत नाही आहे. म्हणून इथं S2 40 मानला आणि S3 इथं 4 सेंटीमीटर मारला. आलं का लक्षात? आणि फाईंड सांगितलं टोटल सरफेस एरिया ऑफ द टॉय. त्यानुसार मी फॉर्म्युला बी मांडला. काय म्हणते फॉर्म्युला? टोटल सरफेस एरिया ऑफ द टॉय = कर्ड सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर प्लस कर्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर प्लस कर्ड सरफेस एरिया ऑफ द कोन. काय म्हणते? 2πr² 2πr² म्हण कर्ड सरफेस एरिया. इथं ट्वाइस πrh आणि पायल गेली रेखाजवळ. R1 R2 R3 लावला आणि इथं डबल H येणार आहे म्हणून ह्या H ला हेमिस्फिअरचा H2 लावला. क्लिअर झालं? ठीक आहे. मग आता व्हॉल्यूम चेक केल्या. R1 आहे का? हो. S2 आहे का? हो. R2 ते बी आहे, R3 बी आहे, फक्त L नाही आहे. म्हणजे स्लॅन्ट हाईट आपल्याजवळ गायब आहे. मग इथं मांडली कशी? अरे काढली ना तिला. स्लॅन्ट हाईटला आपण काढली. कशी काय काढली स्लॅन्ट हाईट? इकडे बघा थोडस. स्लॅन्ट हाईट काढली कशी लक्षात येऊन जाईल. जसं की हे स्लॅन्ट हाईट हे काढून दाखवतो मी तुम्हाला. बघ, स्लॅन्ट हाईटचा फॉर्म्युला आहे L = H² + R². H हा कोणचा जर विचार केला ह्या कोणचा तर H3 म्हणतो याला आणि याला R3 म्हणतो. H चा विचार केल्याच्या नंतर H दिला इथं 4² आणि इथं R दिलेला आहे आपला 3². यानी की 4² झाला 16, 3² झाला 9 आणि 16 + 9 = 25. यानी की L = √25. 25 वहीत हे. ठीक आहे. यानी की आन्सर निघलं 5. L असला निघला रे आपल्याजवळ. L = 5 असल्या तरी ना आपला L आपला फाइंड झाला. मग Lचं काही डोक्यामध्ये कन्फ्युजन राहिलं का? ठीक आहे. स्क्रीनशॉट मारून घे. ये इकडे थोडंसा. का म्हणते डायग्राम बघू. 1 मिनिट. दिसते का रे मी कसा दिसतो? चुलीतला दिसतो. नीट लक्ष दे. ठीक आहे. असल्या तरी L निघला. इथं ट्वाइस पायच्या जागी ट्वाइस पाय R1² होता तर 3² म्हणला प्लस ट्वाइस पाय R2 म्हणजे 3 झाला आणि H2 ह्या इथं दिला धरून रचला 40 बरोबर. प्लसच्या जागी प्लस पायच्या जागी प्ला आहे आणि L निघला आपली 5. R3 होता 3 जशानं तसाच. इथं पाय धरून ओढला 3 सोबत. काऊन? कारण की इथं बी 3 आणि इथं 3² आहे.
यानी की 3 पाय, यानी की 3 पाय धरून ओढले निघले कॉन्स्टंट 3 पाय. ब्रॅकेटमध्ये राहिला 2 अंदर, इथं 3 स्क्वेअर होता, एक अंदर एक बार असा 3 3 झाला. 3 स्क्वेअर होता ना. ठीक आहे. प्लसच्या जागी +2 जशा तसेच 40 जशा तसाच कारण 3 बाहेर निघला. तसंच इथं पाय बी बाहेर निघला आणि 3 बी बाहेर निघला, राहिले 5. बरोबर आहे. 3 2 चा 6 झाला, 42 चा 80 झाला, 5 जशा तशी 85. 80 + 5 85 + 6 91. 3 पाय ओढलेच होते. 3 1 चा 3 9 3 चा 27 273 पाय आपलं टोटल सरफेस एरिया ऑफ द टॉय निघालेला आहे. ठीक आहे. असल्या तऱ्हेनं आपला क्वेश्चन सॉल्व्ह झाला. ठीक आहे. हा, आता क्वेश्चन नंबर 10 वळूया. आता क्वेश्चन नंबर 10 बघताना इथं क्लिअर सांगितलं, बाकी पुरी इन्फॉर्मेशन अशी डायग्राम मध्ये छापलेली आहे. यानी की इथं कोणची हाईट म्हटलं तर 4 सेंटीमीटर आहे आणि रेडियस आहे 3 सेंटीमीटर. एरिया ऑफ द बेस सर्कलच्या शेपचा असल्यामुळे. ठीक आहे. मग हेमिस्फिअरला बी तोच नियम लागू झाला. रेडियस कशी राहील मग सेम. रेडियस कशी राहील सेम. हाईट तर एकच आहे, कोणलाच राहील, हेमिस्फिअरला हाईट नाही आहे. क्लिअर झालं. मग इथं काय करायचं, टोटल सरफेस एरिया ऑफ द टॉय आताच जो नियम झाला तोच नियम इथं लागणार. याचा कट सरफेस एरिया आणि याचा कट सरफेस एरिया दोघांची होणार प्लस. बरोबर आहे. आणि इथं याचा कट सरफेस एरिया काय आहे 2 पाय RH आणि याचा कट सरफेस एरिया पायल गेली रेखाजवळ 2 पाय RH न पायल गेली रेखाजवळ. बरोबर आहे. मग इथं मांडू आपण टोटल सरफेस. पहिले डायमेन्शन मांडून घेऊ थोडस. ठीक आहे. इथं कोण आहे, कोणचं डायमेन्शन बघताना आपल्याजवळ H आहे 4 सेंटीमीटर आणि रेडियस जे आहे R1 घेऊ 3 सेंटीमीटर आणि खाली हेमिस्फिअर सो डायमेन्शन एकच मांडून घेऊ, त्याचं नाव आहे R2 = 3 सेंटीमीटर. बरोबर आहे. याला 2 सरफेस आहे, एक ह्यावाला आणि एक ह्यावाला, पण अंदरच्याचं इन्नरचं कोणतंच काम नाही आहे. ठीक आहे. मग आता पाहू कट CURVD कट सरफेस एरिया. अरे कट सरफेस काऊन लिहून राहिलो रे बाबा, सॉरी. हो, आता टोटल सरफेस एरिया बघायचा आहे आपल्याला. कोणाचा, ह्या डायग्रामचा. क्वेश्चन नंबर 10 होय. बरोबर आहे. सोबतच त्याचा व्हॉल्यूम ऑफ द टॉय सुद्धा काढायचा आहे. कट सरफेस एरिया करताना तोच नियम आहे, याचा कट सरफेस एरिया आणि याचा कट सरफेस एरिया दोघांचे कट सरफेस एरियाची करायची प्लस निघला टोटल सरफेस एरिया ऑफ द टॉय. तर बघू आपण टोटल सरफेस एरिया ऑफ द टॉय. टोटल सरफेस एरिया ऑफ द टॉय. टोटल सरफेस एरिया ऑफ द टॉय बघताना कट सरफेस एरिया ऑफ द कोन काय आहे. कट सरफेस एरिया ऑफ द कोन पायल गेली रेखाजवळ, पायल गेली रेखाजवळ. ठीक आहे. आणि कट सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर काय आहे. कट सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर 2 पाय R स्क्वेअर. क्लिअर म्हणला. एवढाच भागाचा कट काढला. ठीक आहे. मग इथं पाय आहे धरून ओढले 2 नाही निघणार परंतु R निघणार. रेडियस R सेम. रेडियस बी बाहेर निघलं, अंदर राहिलं L प्लस कोण राहिलं 2 × R. अलग लक्षात. पाय इथं डायरेक्टली सांगितला होता 3.14 वापर. क्वेश्चन नंबर 10 थोडा वाचून घ्यायचा आणि डायग्राम मध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ठीक आहे. तर पायची व्हॅल्यू आपण मांडली 3.14, रेडियस आहे 3, ब्रॅकेट मध्ये अंदर L जो आहे तो सध्या तरी आपल्यापाशी उपस्थित नाही आहे, म्हणजे याचा मतलब आपल्याला स्लॅन्ट हाईट काढावी लागणार आहे. प्रश्न पडला का नाही पडला. तर मग इथं झोकानं स्लॅन्ट हाईट पाय L² = √H² + R². L = √H² + R². ठीक आहे. L = इथं थोडंसं चुकलं होतं माझं फ्लो मध्ये. ठीक आहे. पण L = √H ची व्हॅल्यू आहे 4² आणि R ची व्हॅल्यू आहे इथं 3². बरोबर आहे. 4² किती निघला 16 + 3² 9 आणि √25. L = आन्सर निघलं 5. असल्या तऱ्हेनं आपली स्लॅन्ट हाईट निघाली 5. ठीक आहे. काय निघाली स्लॅन्ट हाईट. क्लिअर झाली. मग स्लॅन्ट हाईट निघाल्याच्या नंतर इथं मांडायची L + 2 × 3. क्लिअर झालं. 3.14 × 3 ब्रॅकेट मध्ये निघलं 5 + 2 3 झाला 6. अलग लक्षात. आणि 3.14 × 3 जर करतो म्हटलं तर 4 3 12 उरला 1. 3 1 3 1 झाला 4. ठीक आहे. 3 3 झाला 9. यानी की इथं पॉईंट देऊन दिलो 9.42 × 5 + 6 यानी की 11. क्लिअर झालं. मग आता 11 झाल्याच्या नंतर 11 2 होते 22 उरले 2.
11 4 44 न 44 न 2 किती झाले 46 6 मानले बाजूला 4 ठेवले. ठीक आहे. 11 9 99 न 99 न 4 झाले 103 यानी की 103. आणि इथं 2 दिसलं का 2 युनिट प्लेस आणि 10 प्लेसच्या अगोदर हा पॉईंट ठेवला यानी की आपला आन्सर निघलं 103.62 सेंटीमीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर. मस्त असं मांडाचं कारण की एरिया होय आणि बाकी पुरं डायमेन्शन सेंटीमीटर मध्ये होतं. यानी की टोटल सर्फेस एरिया ऑफ द टॉय हा इतका निघला 103.62 स्क्वेअर सेंटीमीटर. ठीक आहे. आता आपण याचा टोटल व्हॉल्यूम बघू. ठीक आहे. स्क्रीनशॉट मारून घ्या. हा आता व्हॉल्यूम ऑफ द टॉय काढताना व्हॉल्यूम ऑफ द कोन प्लस व्हॉल्यूम ऑफ द हेमिस्फिअर. आता व्हॉल्यूम ऑफ द कोन साठी आपल्याला सिलेंडरचा व्हॉल्यूम माहित पाहिजे. काय आहे सिलेंडरचा व्हॉल्यूम पाय आर स्क्वेअर. याच खालून लावायचा 3 नंबरी बॉम्ब झाला व्हॉल्यूम ऑफ द कोन 1/3 पाय आर स्क्वेअर. याच मस्त पुस्तकात छापलेला आहे. ठीक आहे. आणि प्लस मध्ये व्हॉल्यूम ऑफ द हेमिस्फिअर आहे. तर इथं सपोज दॅट इथं माहित आहे सपोज दॅट नाही इथं ठेवच काय 2 ठेव खाली लाव 3 आर क्यूब कर आणि हा पाय जशानं तसा लाव. दिसलं 2 पाय आर क्यूब अपॉन 3 बरोबर आहे. व्हॉल्यूम ऑफ द हेमिस्फिअर झाला. ठीक आहे. मग इथं बी पाय धरून ओढले रेडियस तर सेमच आहे. येले R1 मान येले R2 मान सेमच असल्यामुळे मांडायची काही जरूरत आहे नाही. आपण आर स्क्वेअर मस्त कॉमन काढलं. ठीक आहे. इथं बी 3 इथे बी अपॉन मध्ये आहे त्याला सुद्धा काढलं कॉमन 1/3. ठीक आहे. अंदर कोण राहील इथं आर स्क्वेअरच होता इथं एच अंदर राहील आणि प्लस इथं ट्वाइस राहील 2 राहील. पाय तर बाहेर निघले आर स्क्वेअर कॉमन काढला अंदर ट्वाइस आर राहील. ठीक आहे. आणि नंतर पायची किंमत काय यूज करा सांगितली होती 3.14 अपॉन 3 मल्टिप्लाइड बाय आर स्क्वेअर म्हटलं बा कॉमन काढला आहे तो 3 आहे. 3 चा स्क्वेअर मांडला 3 मल्टिप्लाइड बाय 3. क्लिअर झालं. याच काय आहे 4 सेंटीमीटर 2 मल्टिप्लाइड बाय 3 रेडियस मांडली. ठीक आहे. 3 गेट कॅन्सल झालं बरोबर आहे. 4 3 चा 12 होते 2 मांडला 1 3 1 चा 3 नाही तर निघला 4 3 3 चा 9 9.42 यानी की 3.14 मल्टिप्लाइड बाय 3 केलं तर इतका आन्सर आलं आणि ब्रॅकेट म्हणलं अंदरचं जशानं तसंच ठेवलं बरोबर आहे. 3 2 चा 6 होते 6 न 4 10 होते. क्लिअर झालं. आणि याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर आपल्यापाशी आन्सर 9.42 मल्टिप्लाइड बाय 10 आहे यानी की इथं 94.2 सेंटीमीटर क्यूब झालं यानी की क्यूबिक सेंटीमीटर यानी की सीसी मांडलं. इतका आपला व्हॉल्यूम ऑफ द टॉय निघाला 94.2 दिसलं क्यूबिक सेंटीमीटर असल्या तऱ्हेनं आपला हा क्वेश्चन कंप्लीट झाला. स्क्रीनशॉट मारून घ्या. आपण थोडा क्वेश्चन नंबर 12 बघणार आहे आणि थोडं त्याला रीड बी करून घेऊ म्हणून पुस्तक उघडा. काय म्हणते क्वेश्चन नंबर 12 ॲज शोन इन द फिगर. बघा अ सिलेंड्रिकल ग्लास कंटेन वॉटर टू द ब्रिम बरोबर आहे. अ मेटल स्पेअर ऑफ डायमीटर 2 सेंटीमीटर इमर्ज इन इट. दिसला का. ठीक आहे. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द वॉटर रिमेनिंग इन द ग्लास यानी की आपल्याला करायला लावलं व्हॉल्यूम ऑफ वॉटर रिमेनिंग इन द ग्लास फाइंड करायला लावलं. त्याचं डायमेन्शन लिहिताना सिलेंड्रिकल ग्लास आणि मेटल स्पेअरचं डायमेन्शन वेगवेगळं दाखवलेलं आहे. ठीक आहे. व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल ग्लासचं डायमीटर 14 सेंटीमीटर आहे म्हणून रेडियस 7 सेंटीमीटर राहील. हाईट इथं डोळ्यानं टक 30 सेंटीमीटर दिसत आहे. आणि मेटल स्पेअरचा हिशोब लावताना त्याचं डायमीटर 2 सेंटीमीटर आहे तर रेडियस 1 सेंटीमीटर राहणार. आणि व्हॉल्यूम काढायला लावला कायचा व्हॉल्यूम काढायला लावला व्हॉल्यूम ऑफ द वॉटर रिमेनिंग इन द ग्लास काढायचा आहे तर सिंपल व्हॉल्यूम ऑफ द सिलेंड्रिकल ग्लास मायनस मध्ये व्हॉल्यूम ऑफ द वॉटर डिस्प्लेस यानी की डिस्प्लेस हे स्पेअरच्या बरोबरीच आहे यानी व्हॉल्यूम ऑफ स्पेअर मायनस करावं लागेल बरोबर आहे. मग फॉर्म्युला मांडताना व्हॉल्यूम ऑफ द वॉटर इन द ग्लास काय आहे पाय आर स्क्वेअर एच सिलेंड्रिकल टाईपचा असल्यामुळे हा फॉर्म्युला लावला मायनस व्हॉल्यूम ऑफ द वॉटर डिस्प्लेस हे स्पेअरच्या मापाचा आहे. व्हॉल्यूम ऑफ द स्पेअरचा फॉर्म्युला आपल्याजवळ 4/3 पाय आर क्यूब आहे.
क्लिअर झालं. मग इथं पायच्या जागी पायची व्हॅल्यू आपण पायच ठेवू, सध्या तरी मांडू नाही. आर स्क्वेअर R1 आणि R2 RR मध्ये कन्फ्युज होऊ, याला 1 आणि याला 2 दिलं, एच तर एकच आहे, मग H1 आणि H2 देण्याची जरूरत नाही आहे. R1 स्क्वेअर म्हटल्याच्या नंतर इथं R1 7 आहे, तर मल्टिप्लाइड बाय 7 मल्टिप्लाइड बाय 7 आणि H इथं 30 आहे, मल्टिप्लाइड बाय 30 होऊन जाईल. मायनस 4/3 जशानं तसंच पायच्या जागी पाय ठेवले, R2 चा क्यूब आहे ना, R2 इथं 1 आहे आणि इथं 1 चा क्यूब होईल मल्टिप्लाइड मध्ये, बरोबर आहे. पायच्या जागी पाय 7 चा 49 मल्टिप्लाइड बाय 30 मायनस 4/3 मल्टिप्लाइड बाय पाय आणि 1 चा क्यूब 1च होते. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या कॅल्क्युलेशनवर. ठीक आहे, मग इथं पायच्या जागी पाय मल्टिप्लाइड बाय 49 मल्टिप्लाइड बाय 30 करायचे. 0 थोडा बाजूला ठेवू, 3 नच मल्टिप्लाय करू 49 ला. काय होते 9 3 चा 27, 7 मानले 2 डोक्यात, बरोबर आहे. 4 3 चा 12, 4 मल्टिप्लाइड बाय 3 किती होते 12, आणि जे डोक्यात ठेवलेले 2 आहे ना, त्या 12 मध्ये कुचकले तर उत्तर आलं 14, बरोबर आहे. आणि हा 0 जशानं तसा, यानी की आपल्याजवळ आहे 1470 पाय मायनस 4/3. आता 4/3 यानी की 1.33 पाय होते, पाय 1 चा पाय. 4/3 चा आन्सर आहे 1.33 पाय 1 चा पाय. क्लिअर झाला. म्हणजे ह्या व्हॅल्यू मधून ही व्हॅल्यू मायनस जर करायची आहे तर इथं आपण कॅल्क्युलेशन मध्ये मांडू 1470 पाय, याला आपण असं समजू का व्हेरिएबल होय, आणि 1.33 पाय आणि हे बी पाय. ठीक आहे, कॅल्क्युलेशन सबट्रॅक्शन करताना आता सबट्रॅक्शन कडे व्यवस्थित लक्ष द्या. इथचे 1 घेतले इथं 69 राहिले, आणि इथं 1 घेतली इथं 10 झाली, आणि इथूनही 1 घेतले तर इथं 9 राहिले, आणि इथं बी 10 झाले. 10 म्हणून 3 गेले तर 7 राहिले, आणि 9 म्हणून 3 जर गेले तर 6 राहिले. पॉईंटच्या खाली पॉईंट. 69 म्हणून जर 1 गेला तर इथं 68 राहिले, बाकी जशानं तसं. यानी की आन्सर आला आपलं 1468.67 पाय. हे लावले आपण पाय असल्या तरी व्हॉल्यूम ऑफ द वॉटर रिमेनिंग इन द ग्लास इज इक्वल टू 1468.67 पाय. आपलं आन्सर निघालं. स्क्रीनशॉट मारून घ्या. इथं आपलं आन्सर निघलं सेंटीमीटर क्यूब, क्यूबिक सेंटीमीटर असं मानलं तरी चालेल, थोडं विसरलं होतं.